अमित माझी है। मैंने अभी 12th का एग्ज़ाम दिया, 12th का और जेईई का एग्ज़ाम दिया था। लेकिन मेरा जो जेईई का मार्कशीट है, उसमें मेरा पूरा नाम नहीं आया, मेरा सिर्फ नाम आया है। तो वो मेरे डिजी लॉकर से मैच नहीं हो रहा अभी। तो मैंने अभी उसके लिए इशू फाइल किया था ऑनलाइन। तो उनका अभी रिप्लाई आया था कि एक टिकट रेस करो। वो भी किया, पर अभी उनका कुछ ठीक से रिप्लाई नहीं आया है। तो अभी फिर मैंने एक सर से बात की, उन्होंने बोला कि फिर से एक बार डालो। अभी मैं डालने वाला हूँ और इसका कुछ अच्छा रिप्लाई आना चाहिए कि मेरा लॉस नहीं होना चाहिए ये पूरा साल। मेरा डिजीलॉकर का नाम और जेईई मेंस के स्कोर कार्ड में का नाम मैच नहीं हो रहा है। ऐसा हुआ तो मेरा 1 साल वेस्ट हो जाएगा। ये गवर्नमेंट को इसके लिए कुछ करना पड़ेगा जल्दी से जल्द, नहीं तो मेरा 1 साल बर्बाद हो जाएगा। डिजीलॉकर से कुछ भी करके मेरा नाम बदल दो प्लीज। विद्यार्थ्यांचे ॲडमिशन फॉर्म भरून राहिलो, तर त्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला एक प्रॉब्लेम सापडला, तो म्हणजे JEE जे मार्क आहेत ते डायरेक्टली फेच होऊन नाही राहिले आहे। त्याच्या आधी कसं होतं मागच्या वर्षी की रोल नंबर टाकला की मार्क यायचे, पण यावेळेस त्यांनी काय केलं की डिजी लॉकरमध्ये ती मार्कशीट टाकली आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहितीच नाही की डिजी लॉकरमधनं तो डेटा कसा फेच करायचा। तर डिजी लॉकरमध्ये त्यांनी जर लॉग इन केलं आणि पूर्ण डिटेल्स भरली, आधार OTP भरला, तर तो डेटा तुमच्या CETच्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये आपोआप येतो। तर विद्यार्थ्यांना हे आव्हान आहे की डिजी लॉकरला त्यांना आधारने त्याला व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतरच तो डेटा तुम्हाला इथे आणता येतो रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये CETचा। पण एक दुसरा विषय, एक प्रॉब्लेम आला आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी JEEचा फॉर्ममध्ये पूर्ण नाव लिहिलं नाही आहे, त्यांनी फक्त पहिलं नाव लिहिलं आहे आणि डिजी लॉकरमध्ये कसं ना पूर्ण नाव आहे, म्हणजे ॲज पर आधार। मग होत काय आहे की अशा विद्यार्थ्यांचा डेटा, म्हणजे अशा विद्यार्थ्यांचा स्कोर कार्ड JEEचा तो फेच होत नाही आहे डिजी लॉकरमध्ये, आणि तो फेच होत नसल्यामुळे तो डेटा CET सेलमध्ये येत नाही आहे। मग अशा विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होऊन राहिलं आहे। त्या विद्यार्थ्यांचे JEEचे मार्क इकडे येऊन नाही राहिले। तर मला असं वाटतं की एकतर त्यांनी हा डिजी लॉकरला वळवून करण्यापेक्षा डायरेक्टली जर त्यांनी रोल नंबर दिला तर आपण डायरेक्ट डाटा फेच करू शकतो। अदरवाईज अशा लोकांना ज्यांच्या नावांचा इश्यू झालेला आहे त्याच्यासाठी काहीतरी सोल्युशन CET सेलने द्यावं, डिजी लॉकरने द्यावं, अशी विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।